हाय हॅलो नमस्ते सर्वांचं स्वागत आहे आपल्या तेरी मेरी कहाणी या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग आपल्या स्टोरीला सुरुवात करू. अतुल आणि नेहाचा ॲक्सिडेंट झाला आणि नेहाला जास्त मार लागला आणि तिला हॉस्पिटलमध्ये भरती केलं. अतुलकडे आता काहीच पैसे नव्हते. डॉक्टर म्हणाले की ताबडतोब काहीतरी रक्कम भरा म्हणजे आम्ही पुढची प्रोसेस सुरू करू आणि त्यांच्यावर उपचार सुरू करावे लागतील. म्हणून अतुल जवळच्याच एका SBI बँकेत आला आणि त्याचा अवतार बघून त्याच्यावरच सगळे हसायला लागले. त्याला कोणी पैसेही देईना आणि आयडेंटिटी प्रूफ नसल्यामुळे त्याला कोणी ओळखतही नव्हतं आणि अतुल हताश झाला आणि त्या मॅनेजरला हात जोडून म्हणाला, प्लीज मॅडम, प्लीज माझं ऐका. अहो मी तुम्हाला फ्रॉड वाटतो का? माझं वय तरी बघा. आणि ती मॅनेजर फार गुरमीत म्हणाली, फ्रॉड करणाऱ्याचं वय नसतं. फ्रॉड हा फ्रॉडच असतो आणि तुम्ही इथून जाता की मी धक्के मारून बाहेर काढू? आणि रिक्षानं जाणे इतके तरी पैसे आहेत का तुमच्याकडे? बघू असं म्हणून ती रक्ताने भरलेला अतुलचा खिसा चेक करत होती आणि तोंड वाकडं करत होती. आणि आता बाकीचे सगळे लाईनमध्ये उभा राहिलेले कस्टमर म्हणाले, काय चाललंय? हा काय गोंधळ आहे? ओ मॅडम, आधी आमचं काम करा आणि या माणसाला बाजूला करा बरं. त्याचं जे काही असेल ते तुम्ही नंतर बघा. तसा अतुल मला नाही मला पैशांची गरज आहे. प्लीज, मी आधी लाईनमध्ये आलो आहे, मला पैसे हवे आहेत. इतक्यात दुष्टी कस्टमर म्हणाले, ओ अंकल, तुम्ही बाजूला व्हा बरं. ओ मॅडम, आणि आमचं काम घ्या, आम्हालासुद्धा कामं आहेत आमची. आणि मग यांचं काय ते निवांत बघा. आणि अतुल म्हणाला, इथं कोणालाच माझी मजबुरी कळत नाही का? माझ्याकडे पैसे आहेत, प्लीज मला माझी रक्कम द्या. माझ्या बायकोवर उपचार करायचे आहेत. आणि ती मॅनेजर त्याच्यावर तुच्छतेनं हसत म्हणाली, ब्लडी ओल्ड मॅन, उपचार तर तुझ्या डोक्यावर करायला हवेत. तुला काय वाटलं? हे खोटं रक्त अंगावर सांडून आलंस म्हणजे आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू का आणि लगेच तुला पैसे देऊ का? आणि कोणाचं अकाउंट घेऊन आलास तू? अतुल श्रीवास्तवचं? चल निघ इथून. असं म्हणून ती निघाली. तसा अतुल तिच्या मागे रागात आला आणि तिच्या हाताला त्यानं पकडलं आणि म्हणाला, थांब, मला माहीत नाही, तुला माहीत नाही मी कोण आहे म्हणून ती अशी बोलत आहेस. आणि आता त्यानं तिचा हात पकडला म्हणून तिला राग आला. आणि ती म्हणाली, हाऊ डेअर यू टच माय हँड, आता तुझी खैर नाही. असं म्हणून तिनं सरळ सरळ अतुलच्या कानाखालीच लावली आणि म्हातारी म्हणाली, म्हातारा माणूस आहे म्हणून एकच कानाखाली दिली आणि त्यावरच भागवते, नाहीतर तुला इथल्या इथे सगळ्यांनी तुडवला असता. अतुलचा आता खूप अपमान झाला आणि अतुल तिला पुन्हा एकदा म्हणाला, सॉरी सॉरी, अगं तुझ्या इतक्याच वयाच्या माझ्या लहान मुली आहेत, असं काय करतेस तू? मला पैसे दे प्लीज. माझं आयडेंटिटी प्रूफ हवं तर मी तुला नंतर देतो आणि तू माझ्या कानाखाली मारलीस तरीही मी तुला माफ करतो. आणि ती मुलगी म्हणाली, आम्ही काही बावळट वाटतो का चेहऱ्यावरून तुला? तू मागशील आणि आम्ही तुला ती हवी ती रक्कम देऊ? ही बँक आहे आणि बँकेत काम करते म्हणून मी तुला नीट बोलत आहे आणि तुझ्यामुळे माझा महागडा ड्रेस खराब झाला. अतुल म्हणाला, मी तुला याच्याही पेक्षा महागडा ड्रेस घेऊन देतो. मग तर झालं. आणि ती हसून म्हणाली, तू मला देणार महागडा ड्रेस? तुझ्याकडे वडापाव खाण्या इतके तरी पैसे आहेत का? आणि निघाला मला महागडा ड्रेस घेऊन द्यायला. पण तुझंही बरोबर आहे, तू माझा ड्रेस खराब केलास ना, मग आता थांब. असं म्हणून तिनं अतुलच्या अंगावर सरळ सरळ चहा ओतला आणि आणखीन त्याचा अपमान केला. आता हे सगळं कोणीतरी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होतं आणि हे लगेच व्हायरलसुद्धा झालं. अतुल हताश झाला होता. त्याला काय करावं ते सुचेना. जवळ फोन नाही, त्यामुळे कोणाला फोनही करता येईना. आणि त्याचवेळी या ॲक्सिडेंटची बातमी TV वर सुद्धा दाखवत होते.
आणि या नंबरच्या कारचा ॲक्सिडेंट झाला आहे. यामध्ये काही डॉक्युमेंट सापडले आहेत, त्यावरून ती कार कोणाची आहे हे कळत आहे. आणि यामध्ये बसलेल्या महिलेला खूप मार लागला आहे आणि तिची परिस्थिती चिंताजनक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अशी बातमी देण्यात येत आहे. अशा आशयाची बातमीची पट्टी टी व्हीवरून वारंवार फिरत होती. आणि आता एवढ्या दुपारचं कोण टी व्ही बघणार, नाही का? पण तरीही परी बघत होती आणि परीला कल्पनाही नव्हती की अतुल श्रीवास्तव म्हणजे अतुल असेल. पण त्याचवेळी तिच्या मोबाईलवर सुद्धा तो अतुलचा अपमान केलेल्याचा व्हिडिओ फिरत होता. आणि तो व्हिडिओ बघून ती हादरली आणि तिनं लगेच सगळ्यात आधी ऋषीला फोन केला. ही बातमी कन्फर्म आहे का ते करण्यासाठी ऋषीला फोन केला आणि म्हणाले, ऋषी अरे या एरियामध्ये ॲक्सिडेंट झाला आहे, हे खरं आहे का? ऋषी म्हणाला, झाला असेल, रोज कितीतरी ॲक्सिडेंट होतात, त्यात काय मॅडम, 2 मिनिटाला एक ॲक्सिडेंट होतो आपल्या देशामध्ये. आता परी खूप पॅनिक झाली आणि म्हणाली, ऋषी अरे नाही, इतरांचं काही नाही म्हणायचं मला, पण मला असं का वाटते की ही कार अतुल अंकलची आहे. आणि मी आता एक व्हिडिओसुद्धा बघितला आहे, तू पण बघ ना. असं म्हणून तिनं व्हिडिओ पाठवले. ऋषीनं दोन्ही व्हिडिओ बघितले, एक बातमीचा आणि एक अतुलचा. आणि त्यानं ताबडतोब चौकशी केली आणि त्यानं लगेच आर्यनला फोन केला आणि मला, आर्यन, अतुल अंकल आज ऑफिसमध्ये आहेत का? आणि आर्यन म्हणाला, नाही रे, ते तर नेहा आंटीला घेऊन अलिबागला गेले आहेत. आणि ऋषी म्हणाला, ओ शिट, म्हणजे त्याच रस्त्यावर हे सगळं घडलं आहे. आर्यन म्हणाला, काय झालं ऋषी? आणि ऋषी सॅड होऊन म्हणाला, आर्यन, अतुल अंकलचा ॲक्सिडेंट झाला आहे. न्यूजवर हे आलं आहे, परीने सुद्धा मला हे सांगितलेलं आहे आणि मी तुला व्हिडिओ पाठवतो असं म्हणून आर्यनला सुद्धा तो व्हिडिओ पाठवला. आणि आर्यन तो व्हिडिओ बघितला अतुलच्या अपमानाचा आणि त्याला प्रचंड धक्का बसला. अशा प्रकारे अतुलचा अपमान त्याच्यानं खपला नाही. आणि आर्यन इतका चिडला की त्यानं अर्जुनला सुद्धा काहीच न सांगता पटकन गाडी काढली, ना ड्रायव्हर ना बॉडीगार्ड, आणि तो एकटाच तिकडे निघाला. आणि जाताच म्हणाला, ऋषी मला सांग, आता ते कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत? ऋषीनं सुद्धा लगेच माहिती काढली आणि जिथं ॲक्सिडेंट झाला तिथून आसपासचेच हॉस्पिटलमध्ये ते आहेत असं कळलं. आणि त्या ॲक्सिडेंटल हॉस्पिटलमध्ये दोघेही निघाले. आता ऋषी इकडून निघाला, आर्यन तिकडून निघाला आणि बघता ही माहिती आणि बातमी सगळ्या फॅमिली फ्रेंड्समध्ये पसरली. आणि तो व्हिडिओ अतुलच्या अपमानाचा, कानाखाली मारलेला, अंगावर चहा फेकलेला, तो सुद्धा सगळ्यांनी बघितला. आणि तो इतका व्हायरल झाला होता की मधू आर्यापर्यंत पोहोचला. आणि नेहमीच हसतमुख असलेला आणि स्वतःच्या मिश्किल विनोदांनी इतरांना हसवणारा अतुल, पण आज त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तो निराश होता आणि किती हतबल लाचार होता हे सगळे बघत होते. आणि अतुलची ही अवस्था बघून सगळ्यांनाच वाईट वाटलं. सगळ्यांनीच आता हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. अर्जुन ऑफिसमध्येच होता, त्याला काहीच माहीत नव्हतं. आणि त्यानं आर्यनला बोलवून घेतलं केबिनमध्ये आणि प्यूनला म्हणाला, आर्या मॅडमला सुद्धा सांगा की मी बोलवलं आहे. आणि प्यून म्हणाला, सर, मॅडम आणि आर्यन सर तर कधीच निघून गेले. आणि अर्जुन चकित होऊन म्हणाला, काय, निघून गेले? कुठे? आणि तो प्यून म्हणाला, माहीत नाही सर, पण दोघेही 5-10 मिनिटांच्या फरकानं निघून गेले. आणि आता हे ऐकून आर्यन आणि आर्या नाहीत ऑफिसमध्ये, हे ऐकून अर्जुनला काहीच कळेना. आणि नक्कीच ही मुलं माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत असं त्याला वाटलं. आणि मग सगळ्यात शेवटी फोन आला अर्जुनला आणि त्याला ती सगळी हकीकत कळाली आणि त्यालाही धक्का बसला. तो सुद्धा तिकडे निघाला आणि तन्वीसुद्धा जाता आली. आणि आता सगळ्यात आधी तर जाता त्यांनी अर्जुननं ज्या हॉस्पिटलचा तो ट्रस्टी होता त्या हॉस्पिटलमध्ये सगळी तयार करायला सांगितली
आणि तिथे नेहा श्रीवास्तव हे ॲडमिट व्हायला पेशंट येत आहे असं सांगितलं. माहीत नाही मग असं ते हॉस्पिटल जिथं अतुलनं तिला ॲडमिट केली ते कसं आहे. खूप छोटंसं असेल, आउटसाईडला आहे मुंबईच्या म्हटल्यावर, तिथं सुविधाही नसतील. आणि आता काही जण हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथं गेल्यानंतर डॉक्टर म्हणाले की अहो यांचे मिस्टर आणायला गेलेत पैसे आणि अजून आलेच नाहीत, आम्हाला प्रोसेस सुरू करायची आहे, लवकर पैसे भरा. आणि आर्यन चिडला. त्या डॉक्टरची कॉलर पकडून म्हणाला, जर पैसे मिळाले नाहीत तर तुम्ही उपचार सुरू करणार नाही का पेशंटवर? त्याला असाच मरण्यासाठी सोडून द्याल का? अरे डॉक्टर आहात की हैवान, उगीच तुम्हाला देवाचा दर्जा दिला जातो. मागच्या अर्ध्या तासापासून माझी नेहा आंटी उपचारासाठी तिथं तडफडत आहे आणि तुम्ही पैशांची वाट बघताय. देतो, तुझ्या गळ्या इतका पुरेल इतका पैसा तुला देतो, पण पटकन उपचार सुरू कर. आणि जर त्यानंतर माझ्या नेहा आंटीला काही झालं ना तर त्या पैशातच तुला पुरणार. आणि आता डॉक्टर घाबरला आणि म्हणाला, हे पहा मिस्टर, ही पोलीस केस आहे, आम्ही असं नाही उपचार सुरू करू शकत. आधी पोलिसांना येऊ दे. आणि ऋषी म्हणाला, मग मी कोण आहे? SP ऑफ मुंबई, उपचार सुरू करा आणि जी काही प्रोसेस असेल ती करता येईल. मग डॉक्टर तर आणखीनच घाबरले आणि त्यानं गुपचूप आता नेहावर इलाज करायला सुरुवात केली. आणि आर्यन म्हणाला, ऋषी अंकुल कुठे असतील? ऋषी मला आय थिंक ते बँकेमध्येच असावेत, तो व्हिडिओ बँकेतला आहे, पैशांची तजवीज करायला गेले असतील, चला आपण जाऊया. आता इतक्यात तिथं आर्या आली आणि तिला तिथं थांबायला सांगितलं. आर्यन आणि ऋषी त्या बँकेकडे गेले आणि बँकेच्या बाहेरच हतबल होऊन बसलेला आणि त्याच्यावर तिथले सिक्युरिटी बसलेला अतुल होता आणि तिथले सिक्युरिटी त्याच्यावर हसत होते आणि त्याला म्हणत होते, तुझी बायको तर आजारी आहे ना, हॉस्पिटलमध्ये आहे, मग तू इथेच का बसलास? आणि तू रात्रभर बसला तरी तुला पैसे मिळणार नाहीत, लक्षात ठेव. मॅडम खूप हुशार आहेत आमच्या, त्यांनी बरोबर तुला ओळखला आणि तुझ्यासारख्या भिकारीला त्या इथून सुद्धा हाकलून देणार बघ तू. आणि हे ऐकलं आणि आर्यन गेला आणि सरळ त्यानं त्या सिक्युरिटीच्या कानाखाली लावली आणि म्हणाला, काय म्हणालास भिकारी? तुला माहीत आहे का ते कोण आहेत आणि कुणी केला त्यांचा अपमान? चल पटकन बोल. आणि ते सिक्युरिटी घाबरून म्हणाले, सर मॅडम आता बाहेर गेले आहेत, त्या 15 मिनिटांनी येतील. आणि आर्यनने त्यांना सोडलं आणि अतुलकडे गेला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, अतुल अंकल सगळं ठीक होईल आणि नेहा आंटी बरी होतील, डोंट वरी. आणि तुम्ही आम्हाला का नाही काहीच कळवलं? आणि अतुल डोळ्यात पाणी आणून मला, आर्यन बेटा मलाच काही सुचलं नाही, आपण नेहा बरी होईल ना? आणि आर्यनने त्याला उठवलं आणि मला, आम्ही सगळे आलोय, आता सगळं ठीक होईल अंकल, तुम्ही चला. ऋषी म्हणाला, पण अंकल हे झालं कसं? आणि तो टेम्पोला कोण होता, तुम्हाला नंबर आठवतो का? अतुल म्हणाला, ॲक्च्युली चूक माझीच होती, माझं लक्ष नव्हतं. आणि मग हे सगळेच हॉस्पिटलमध्ये गेले, तोपर्यंत नेहाला ऑपरेशनला घेतलं होतं आणि तन्वी अर्जुन तोपर्यंत तिथं आले. आणि अतुल त्याच्या गळ्यात पडून रडायला लागला आणि अर्जुन त्याला दिलासा देत म्हणाला, डोंट वरी, काय नाही होणार, आपण तिला इथून शिफ्ट करूयात चांगल्या हॉस्पिटलमध्ये. आणि मग अतुल थोडासा सावरला अर्जुनच्या दिलाशानं. आणि इतक्यात ती गर्विष्ठ मॅनेजर बँकेत परत आली आणि ती तिच्या केबिनमध्ये बसायला जाणार इतक्यात तिनं बघितलं की तिच्या खुर्चीत कोणीतरी ऑलरेडी येऊन बसलं आहे. आणि ती चिडून म्हणाली, एक्सक्यूज मी, ही काय बदतमीजी आहे? कोण आहे ते माझ्या खुर्चीत बसलं? आणि त्याचवेळी त्या व्यक्तीनं अर्धी खुर्ची वळवली टेबलवरचा, पण तिनं चेहरा नाही दाखवला आणि टेबलवरचा तिला दिसून न देता अर्धा ग्लास भरलेला पाण्यानं तो घेतला आणि त्यामध्येच तिथेच असलेला चहाचा कप ग्लासमध्ये ओतला आणि चहा आणि पाणी एकत्र केलं. आणि ती मॅनेजर बघून चक्रावली आणि तिला काही समजाच्या आत चहा आणि पाणी एकत्रच तिच्या तोंडावर त्या खुर्चीतल्या व्यक्तीनं पाठीमागं हात करून मारलं
आणि ती गर्विष्ठ मॅनेजर हक्काबक्का होऊन बघायला लागली. मग आता कोण असेल जी तिच्या खुर्चीत येऊन बसली? ती व्यक्ती ओळखा बरं. आणि तिच्या अंगावर चहा आणि पाणी टाकलेली व्यक्ती कोण आहे हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू सो मच.